मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर तारीख आहे आज 6 जानेवारी 2026 आणि आत्ता वाजले सकाळचे 5. आपण सकाळी 4 वाजता उठलो, त्यानंतर आवरणं वगैरे झालं आणि ह्या नवीन वर्षाचं मी ठरवलेलं आहे काही पण होऊ दे 100 कमीत कमी जोर किंवा पुशअप्स निघाले पाहिजेत आणि एक 50 स्क्वॉट. कारण माझी बानेरच्या फिट आहे त्याच्यामध्ये 1 वर्षाचं मेंबरशिप आहे, परंतु टाईम कसा ॲडजस्ट करावा मला ते समजत नाही. कारण सकाळी जावं तर सकाळी आपला बिझनेसचा टाईम असतो आणि संध्याकाळी आलं की कधी लेट होतं, कधी दमल्यासारखं होतं, त्याच्यामुळं काही जिमला जाणं शक्य होत नाही. तरी पण आता ठरवलं की वीकली कमीत कमी 3 दिवस जिमला गेलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नाहीतर सकाळी आपलं आवरून लवकर निघायचं आणि एक ठिकाण आहे त्या ठिकाणी मी आपले पुशअप्स वगैरे काढतो आणि स्क्वॉट वगैरे काढतो. डेली 100चं टार्गेट पुशअप्स आहे आणि स्क्वॉट 50 निघाले तरी बास झाले. तर अशा पद्धतीने आता हे प्लॅनिंग 3 दिवसापासून मी फॉलो करतोय आणि डेली करणार आहे. त्याबरोबरच व्यायाम तर करतोय आपण, पण खाणं पण थोडंसं व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला सोमवार, गुरुवार आणि शनिवार यावेळी अंडे घेऊन जाता येत नाही, परंतु आज आहे मंगळवार, तर मी 5 अंडे बॉईल केलेले आहेत, प्लस 2 केळी गाडीमध्ये होती आणि एक मी प्रोटीन शेक बनवतो घरच्या घरी, ड्रायफ्रुट्स आणि ते चणे वगैरे ते मिळून, तो एक घेतो. आज तो काही घेतला नाही आणि आज फक्त केळी आणि अंडे आहेत सोबत. तर पहिल्यांदा आता आपण CNG भरूया. CNG पंपावरती आलेलो आहे आणि बघूयात मग कुठली ट्रिप पडते. तर CNG झाला आपला भरून 200, म्हणजे प्रेशर 240चा होता. गाडी आपली धुवून झाली, गाडी घाण झालेली अजिबात जमत नाही आपल्याला. कारण जी लक्ष्मी आपल्याला कमवून देते ती जर घाण असेल तर काम करायला काहीच अर्थ नाही. कारण ज्याच्यामुळं आपलं घर चालतं कमीत कमी तिला तरी स्वच्छ ठेवली पाहिजे, आतून बाहेरून सगळीकडून. काल मला वॉशिंग सेंटरला जमलं नाही, तर मी जाता जाता आपलं एक 50 रुपयाचं पाणी मारून घेत असतो. त्याच्यामुळं पाणी मारायचं आणि आपण स्वतःची पुसायची आणि 15 दिवस महिन्यातून 2दा डीप क्लिनिंग आतून आणि बाहेरून. बाकी डेली आपण स्वतः गाडी वॉश करत असतो. तर दुसरी गोष्ट, आता आपल्याला जाऊन पहिल्यांदा व्यायाम करायचा आणि व्यायाम करत असताना ज्यावेळेस ट्रिप पडेल त्यावेळेस आपल्याला निघायचं आहे. काल होता सोमवारी काय आपल्याला मुंबईची ट्रिप पडली नाही. जवळजवळ 8-8:30 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण ट्रिप नाही पडली. त्याच्यामुळे म्हटलं लोकल चालू करू, परंतु घरी पण थोडं काम होतं. असंही मला 12-12:30 वाजता घरी यायचं होतं, म्हणून मी रिस्क नाही घेतली परत मुंबईला जायची. नाहीतर मिळाली पण असते, पण शेवटी मी लोकलची एक प्रीमियरची ट्रिप मारली आणि एक गो इंटरसिटीची मारली. 2 ट्रिपमध्ये आपले 1500 रुपये झाले आणि मग मी घरी आलो. आता 500 रुपयाचा CNG बसला आपला. तर बघू, आता गाडीवरती पाणी मारून घेतलंय. पहिल्यांदा गाडी एकदा पुसून घेऊ आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करू. 6 वाजायच्या आतमध्ये आज ट्रिप भेटलीच पाहिजे काही पण करून. तर आपण मग रिटर्न येतो. रिटर्न आल्यानंतर मग थोडंफार लोकल पण काम करता येतं. तर बघूयात, कालचा दिवस आपला एवढा म्हणावा असं गेला नाही, म्हणजे वाया तर नाही घालवला. मी थोडंसं काम केलं, परंतु आज काही पण झालं तरी आज आपल्याला ट्रिप पडलीच पाहिजे. या हिशोबाने एकदम पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन निघालेलो आहे. बघू काय होते आपण. Stacks taller than the skyline, touch the clouds. Chain so heavy, neck dripping, make it loud. VIP velvet ropes, living life so wild. Pockets looking pregnant, my money birthed a child. Lit like a chandelier, vibe too insane. Big bottles popping, drown in the champagne. Whips outside, growling and just spit flame. Whole squad got vision, we in our own lane. Wrist doing laps like Olympic torch. Flip the hustle mountaintop, no need for the poor. जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आपल्याला काय अजूनपर्यंत ट्रिप पडली नाही. ॲक्च्युली मी व्हाईट शर्ट पण घरीच विसरून आलेलो, मग आत्ता शर्ट पण घेऊन आलो. म्हटलं ट्रिप पडली तर ठीक, नाही पडली तर आपण फक्त 8 वाजेपर्यंत वाट बघायची आहे आणि 8 नंतरनं आपण फक्त प्रीमियर, गो प्रायोरिटी किंवा इंटरसिटी जर पडली अशा पद्धतीने बघू किती वाजेपर्यंत काम होते. कारण मला संध्याकाळी परत टर्मिनल 2ला एक माझा मित्र आहे, त्याला ड्रॉप करायला जायचं आहे. तो निघाला आहे कॅनडासाठी. तर विचार करत होतो की लवकर पडली तर रिटर्न येऊन परत संध्याकाळी जाता येईल. जरी ट्रिप नाही पडली तरी पण काही विषय नाही.
चला बघू, करतोच अपडेट, ट्रिप पडते नाही पडते आपल्याला. अजून एक, ज्या वेळेस मी आता ह्या नवीन वर्षापासून एक्सरसाइज करायला चालू केली, तशी तर मला पहिल्यापासूनच सवय आहे व्यायाम करायची. आणि ज्यावेळेस मी 10वी 11वी 12वी मध्ये होतो त्यावेळेस म्हणजे नॉनस्टॉप 100-150 जे जोर म्हणतो आपण, पुशअप्स म्हणतो, ते एका दमामध्ये म्हणजे एकदा स्टार्ट केलं की 100 ते 150 जोर मारायचो आम्ही. आणि सपाट्या तर 150, 200, 250 पर्यंत सुद्धा मारलेल्या आहेत एकदा स्टार्ट केलं की. परंतु जसं वय होईन, कामाची जबाबदारी पडते आपल्यावरती आणि आपलं काम चेंज होतं, त्या पद्धतीने आपलं शरीर सुद्धा थोडं काम करणं कमी करतं. तर ज्यावेळेस आता मी 1 तारखेपासून स्टार्ट केले एक्सरसाइज, म्हणजे तशी तर आपण करतच होतो पण डेली नव्हतो, पण ठरवल्याप्रमाणे मी डेली आता इथे ट्रिपची वाट बघत बघत जोर मारतो. तर फर्स्ट डे मला 100 जोर काढण्यासाठी जवळजवळ मी 6 वेळा स्टॉप घेतला होता. म्हणजे 20 किंवा 25 झाले की परत एकदा स्टॉप, परत 10-15 अशा पद्धतीने. तर आज माझा जवळजवळ 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशीच माझ्यात इम्प्रूव्हमेंट अशी झाली की मी 3 स्टॉपमध्ये आज 100 जोर माझे झालेले आहेत. तर हेच आपल्याला एका स्टॉपमध्ये म्हणजे एकदाही न थांबता अशा पद्धतीने मध्ये एकदा स्टार्ट केले की 100 जोर किती दिवसामध्ये आपले निघतात हे आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण कंटिन्युटी किंवा सातत्य जर ठेवलं तर ती अचिव्हमेंट आपल्याला 100% भेटणार. हे तुम्हाला मी काही दिवसामध्येच दाखवतो. खाऊन दाखव. तर मित्रांनो, आज पण आपल्याला काय मुंबईची ट्रिप पडली नाही, त्याच्यामुळे 8:30 वाजता लोकल मध्ये काम चालू केलं आपण. आणि आज काय झाले काय समजत नाही, 3-4 मित्रांचे पण फोन आले की रेट एकदमच डाऊन आहेत आणि ट्रिप पण म्हणजे 8 वाजेपर्यंत तर ट्रिपांचा मोशन एकदम स्लो होता, म्हणजे नसल्यासारखाच होता. 8 नंतर म्हणजे पीक आवर मध्ये जर ट्रिप चालू झाल्या, परंतु त्या पण अशा निवडून घ्यावा लागत होत्या, कारण तिकडे सुद्धा रेट असा डाऊनच वाटत होता जरा. त्याच्यामुळं कुठली ट्रिप घ्यावी काय नाही, शेवटी मी ऍक्सेप्टन्स रेट डाऊन होईल म्हणून बानेरमधून JW मॅरिटची एक बुकिंग घेतली, तिथे ड्रॉप केलं आणि नंतर आपल्याला तिथूनच एक NDAच्या इकडे वन विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, की आता जिथे मी कस्टमरला ड्रॉप केलं तर तिथे कस्टमरला आपण ड्रॉप केलं आणि आता निघालो आहे बाहेर. बघत असाल मी पण इकडे फर्स्ट टाइमच आलेलो, एकदम जंगल. बाहेरून जर एंट्री करायची असेल आतमध्ये तर ह्यांना कोड दिलेले आहेत, त्या कोडवरतीच फक्त बाहेरून दरवाजा ओपन होतो. आणि जर आतून बाहेर जायचं असेल तर तिथं बटन दिलेलं आहे, तर तिथून बाहेर येऊ शकतो. तर 2 ट्रिप कंप्लीट झालेत आपल्या. या ट्रिपला सुद्धा 13 किलोमीटरला काहीतरी 320 रुपये भेटले आपल्याला. रेट डाऊन आहेत, तरी पण बघूयात आता आपण काय करावं समजत नाही मला. इंटरसिटी जर पडली तर ठीक, नाहीतर एखादी रेंटल तरी मिळवण्याचा प्रयत्न करू. वाजलेत सकाळचे 11 आणि आपण आहे आता बालेवाडीमध्ये. तर भरपूर वेळा जर मला इंटरसिटीची जर बुकिंग नाही मिळाली तर एका ठिकाणी म्हणजे म्हाळुंगेमध्ये एक मॅडम आहेत, तर त्या प्रीमियर रेंटलची बुकिंग करतात आणि प्रीमियर जर रेंटलची बुकिंग असेल तर रेट एकदम भारीच वाला भेटतो.
तर म्हटलं आज इंटरसिटीचं पडली नाही आणि 10:30 वाजता त्या मॅडम आपली रेंटल बुक करतात. पण आज मी बावधानवरून तिकडे यमटे आलो माळून गेला की म्हटलं 10:30 वाजता त्या मॅडम बुक करतील. मी टायमामध्ये पोहोचलो पण आज काय त्यांची बुकिंग आली नाही, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता. मग तिथून मला एक 5 किलोमीटरची प्रीमियरची बुकिंग मिळाली. माळुंग्यातून बालेवाडी 5 किलोमीटरचं अंतर होतं. 284 रुपये भेटले आपल्याला 5 किलोमीटरला. तर कस्टमरला ड्रॉप केलं आणि बघू आता. 4 अंकाच्या ट्रिपा बघायची सवय लागली आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस मुंबईला जातो 4 आकडीच आपल्याला प्राइस दिसत असते आणि लोकलमध्ये काम करायचं म्हटलं की मग जीवावरतीच येतं. तरी पण दिवस वायाला जाऊ नये म्हणून 1-2-2.5 हजार रुपयाचं तर काम करावंच लागणार आहे कसं पण करून. संध्याकाळी तसं आपल्याला टर्मिनल 2चा ड्रॉप आहेच आहे, पण तरी 5-6 वाजेपर्यंत बघू जे काय काम होईल तेवढं करूयात. प्रीमियरच्याच फक्त बुकिंग, गोत आपलं कायमस्वरूपी बंद असतं. आणि आता ॲक्च्युली 11 वाजलेत म्हणजे बुकिंग तर एकदम डाऊनच आहेत. आणि मला वाटतंय की ख्रिसमस झाले आता आणि न्यू इयर पण झालं त्याच्यानंतर एक आठवडाभर मला वाटतं हा आठवडा एकदम स्लॅक असणार आहे. त्याच्यामुळं कुणी पण लय नाराज होऊ नका लगेच की ट्रिपा पडत नाही किंवा रेट खूप कमी. तसा पाहिलं तर आज एवढा डाऊन रेट आहे. भरपूर मित्रांचे फोन आले, रेट एवढा डाऊन आहे, ट्रिपा पण नाही आहेत. पण करणार काय आता, मार्केट आहे, बिझनेस आहे, चढ उतार चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं एवढ्या आठवडाभर काढावं लागेल कसा तरी. तर मला पण काल म्हणजे सोमवार माझा असा एक पण सोमवार जात नाही की मला इंटरसिटीची ट्रिप पडत नाही, परंतु मला काल ट्रिप पडली नाही. पण मी नाराज नव्हता, आपलं थोडं बहुत काम केलं दिवस वायाला जाऊ नये म्हणून. आणि आज पण 11 वाजलेच, 9 वाजता स्टार्ट केलेलं. 2 तासामध्ये तरी मी खूप थांबत केलं. 750 रुपयाचं काम झालं. गाडी आपली 45 किलोमीटर फिरली आता. तर बघू अजून पण प्रीमियरच्याच बुकिंग मारेल जशा पडतील तशा. आणि एक 5-6 वाजेपर्यंत काम करून मग नंतर मला वाटतं 8 वाजेपर्यंत मित्राची 4 वाजता फ्लाईट आहे उद्या सकाळी. तर 8 वाजता जरी निघालो तरी 12 वाजेपर्यंत आरामात ड्रॉप होईल. तर संध्याकाळीचं बघूयात परत आपण. आणि दुसरी गोष्ट, सकाळी तुम्ही बघितलं मी अंडी वगैरे बॉईल केली आणि नंतर शुभम घालमे आला भेटायला. भरपूर दिवस झाले भेटला नव्हतं. त्याला म्हटलं ये, तर भेटली होती ट्रिप, त्याला कॅन्सल करायला सांगितले. म्हटलं ये, जवळ आला होता बाणेरमध्येच. तर त्याला भेटलो वगैरे तेव्हा तो बोलला की चतुर्थी या. यायला म्हटलं मी सकाळी उठून अंडी वगैरे बॉईल करून व्यवस्थित घेऊन आलो टिफिनला. म्हटलं चला आज काहीतरी प्रोटीन खाता येईल. परंतु चतुर्थी निघाली तर आता कुठेतरी डॉगेश भाई बघावं लागतील आणि ते अंडी त्यांना द्यावे लागतील. तर चला बघू कुठली ट्रिप पडते, काय होते. I'm in the whip with authority, looking like Sky Bree, she got a body, ayy. And she been calling me daddy lately, want me to put her in Cartiers, and the deserve it. Put in work for the money, she earn it. Give me top every night, lip service. Never gotta block these, she worth it. I'm out in Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad bitch look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that body, yeah. Shorty a dancer with her OnlyFans, got her bands up. She independent, got a land truck, don't need no man, but I'll man up for that, ooh. Put it on camera, she a freak, nothing I can't handle. When I'm pulling up in that phantom, I got a wetter than Niagara. Bitch, I'm a dog, I'm with the leash. Ain't no one holding me back, I'm a beast. Showing them off, all of my teeth. None of them with me in these streets, ooh. Sky Bree hit me in my DMs. I've been trying to meet up and see ya. I can fly you out to Abu Dhabi with a bad bitch look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that, yeah. Abu Dhabi with a bad bitch look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that, yeah. Abu Dhabi with a bad bitch look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that, yeah. Abu Dhabi with a bad bitch look like Sky Bree, ooh. Right beside me, in the phantom off that, संध्याकाळी तर काही ट्रॅफिक yeah. नसतंच, परंतु थोडं ते बोलतात ना की मुंबई कधी झोपत नाही, त्या पद्धतीने मुव्हिंगवाला थोडंसं ट्रॅफिक तर होतच. पण
तर पुण्याच्या ज्या गाड्या आहेत त्या जवळजवळ 61 ते 65 एवढे आत्ता एअरपोर्टवरती आहेत. त्याच्यामुळे इकडे थांबून तर काय फायदा होणार नाही. आणि मला असं वाटतं की 1-2-3 तास झोप काढावी पवईमध्ये जाऊन आणि त्यानंतर न बघावं सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला ट्रिप पडून जाईल. कारण आता मी रात्रीची तर काय गाडी चालवणार नाही. चला बघू मग कधीपर्यंत आपल्याला सकाळची रिटर्नची ट्रिप पडते. कारण आपण उबर घेऊन आलो नाही, प्रायव्हेट बुकिंग आपली होती त्याच्यामुळं. पण तर मित्रांनो वाजले 9:30 आणि आता आपण आहोत बालेवाडी हाय स्ट्रीटला. सकाळी आपल्याला डॉट 5:15 वाजता ट्रिप मिळाली घाटकोपर वेस्टमधून आणि खराडीमध्ये ड्रॉप होता. 3 तासच दाखवत होतं. ॲक्च्युली रात्री माझी चांगली झोप झाली. फर्स्ट टाइम मी गाडीमध्ये असं झोपलो, म्हणजे 1 वाजता जरी झोपलो होतो आणि डायरेक्ट ट्रिपचा आवाज आला. म्हणजे लॉग इनच केलं होतं रात्रभर मी. ट्रिपचा आवाज आला त्यावेळेला सुटलो, बघतो तर 5 वाजले होते. त्याच्यानंतर ना कस्टमरला लगेच पिकअप केलं आणि 8:15 वाजता काहीतरी ड्रॉप केलं खराडीमध्ये. परंतु जरा गाडी सकाळी पुसलीच नव्हती म्हणून गाडी जरा पुसत होतो. त्याच वेळेस मला प्रीमियरमध्ये बालेवाडी हाय स्ट्रीटची बुकिंग मिळाली खराडीमधून डायरेक्टली. तर आत्ता 9:30 वाजता ड्रॉप केलं कस्टमरला इथे. आता चाललो आहे घरी. रात्री जरी झोप झाल्यासारखं वाटत असलं तरी झोप आल्यासारखे अजून पण वाटते. कारण गाडीमध्ये झोपणं आणि घरामध्ये झोपणं याच्यात खूपच फरक आहे. आणि तसं तर मी नाईटला कधीच काम करत नाही, परंतु एकदम जवळचा मित्र असल्यामुळे त्याला सोडवायला जावं लागलं मला. आणि एअरपोर्टला सुद्धा मी थांबलो नाही, कारण जवळजवळ 65 गाड्या पुण्याच्या होत्या आणि एअरपोर्टला रडारमध्ये बुकिंग पडते पुण्याची, परंतु फोनमध्ये सारखं बघत बसावं लागतं आणि झोप पण होत नाही आणि काहीच नाही. त्यानंतर तिथे जे सिक्युरिटी गार्ड असतात एअरपोर्ट टर्मिनल 2च्या बाजूला ते थांबून पण देत नाही. त्यांना पुढे 50-100 रुपये दिले की मग ते थांबून देतात. परंतु म्हटलं नकोच, कारण गॅरंटी पण नसते कधी पडली तर पडते ट्रिप, कधी नाही पडत आणि वेळ पण व्हायला जातो. त्याच्यामुळे मी सरळ तिथून पवईला गेलो. पवईला सोसायटीच्या बाहेर गाडी लावली आणि तिथे निवांत झोपलो. अशा पद्धतीने ट्रिप तर मिळाली, कारण मी प्रायव्हेट बुकिंग घेऊन गेलेलो. कधी कधी उबर एवढं अडकवतं ना, प्रायव्हेट बुकिंग घेऊन गेलं तर, उबरची बुकिंग घेऊन गेलं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत रिटर्न पुण्यामध्ये. तर आता काय घर आपलं 1-5 मिनिटाच्या अंतर